शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाची केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पाहणी केली। यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। शिर्डीतील या अत्याधुनिक डिफेन्स क्लस्टरमध्ये क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान, संरक्षण वाहनांसाठी लागणारे सुटे भाग आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे। या प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात शिर्डीचे नाव अग्रस्थानी येणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। या प्रकल्पामुळे स्थानिक MSME उद्योगांना मोठी चालना मिळणार असून हजारो युवकांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे। तसेच परिसरातील लघुउद्योग, वाहतूक, बांधकाम आणि सेवा क्षेत्रालाही मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले। पाहणी दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि देशाच्या संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन वाढवण्यावर भर देत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया मोहिमेला गती देण्यासाठी अशा प्रकल्पांची आवश्यकता असल्याचे सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य संरक्षण उत्पादन क्षेत्रात मोठे केंद्र बनत असून भविष्यात आणखी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे नमूद केले। यावेळी मान्यवरांनी प्रकल्पातील विविध उत्पादन विभागांची पाहणी करून आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षा व्यवस्था आणि भविष्यातील विस्तार योजनांची माहिती घेतली। शिर्डी परिसराच्या औद्योगिक विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचेही उपस्थितांनी सांगितले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अहिल्यानगर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे।